बघा आता तृप्ती देसाईंनी काय गंभीर आरोप केलेत बघा। खरात प्रकरणात शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोरेंचं मौन का धारण केले त्यांनी, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी उपस्थित केलाय। तर खरातसोबत नीलम गोरेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही तांत्रिक गुरुची गरज भासली नाही, असं प्रत्युत्तर नीलम गोरे यांनी दिलंय। गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत। का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे। नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या का तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे, या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत। तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच, परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते CDR जे आहेत ते आता SIT प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की SITची खरं तर चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत।